वन नेशन वन इलेक्शन उद्या जाहीर करा, निवडणुकीसाठी आम्ही तयार आहोत, उद्धव ठाकरेंचं पंतप्रधान मोदींना आव्हान. मेलोनीला चॉकलेट तर तरुणांना बंदुकीची गोळी, सरकार बदलेपर्यंत लढा सुरू ठेवा, उद्धव ठाकरेंचा आंदोलनकर्त्यांना सल्ला. धर्मेंद्र प्रधानांना कोणतं सोनं चिकटलंय, सरकार शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा का घेत नाही, आदित्य ठाकरेंचा संतप्त सवाल. मुजोर रमेश म्हात्रे अखेर पोलिसांना शरण, म्हात्रेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. डॉक्टरांना केलेल्या मारहाणीचं समर्थन नाही, रमेश म्हात्रेंच्या मुजोरीवर एकनाथ शिंदेंचं वक्तव्य. पावसाळी अधिवेशनापूर्वीच वादळ, फुटीर टीएमसी खासदारांच्या मुद्द्यावरून विरोधकांचा वॉकआउट. वांगचुक यांच्यावर सरकारी रुग्णालयातच उपचार होणार, न्यायालयानं वांगचुक यांच्या पत्नीची याचिका फेटाळली. भाजप हुकुमशाही पद्धतीनं वागतंय, ओबीसी जनता पार्टी स्थापन करणार, ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंची भाजपवर टीका. पार्थ पवारांच्या साखरपुड्यामुळे जिल्हा नियोजन समितीची बैठक लांबणीवर, खासदार सोनावणींच्या वक्तव्यानं राजकीय वर्तुळात खळबळ. नाताभाऊंच्या अमृत महोत्सवाचं निमंत्रण घेऊन पीए थेट महाजनांच्या दारी, 30 वर्षांचं वैर भेटणार का, अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष. व्यावसायिकाला धमकावणं, शिवसेनेच्या महिला नेत्याला भोवलं, पूजा बनसोडेला नवी मुंबई पोलिसांकडून अटक. रवी सीड सोयाबीन उत्पादक कंपनी विरोधात गुन्हा नोंद, जय महाराष्ट्राच्या बातमीचा इम्पॅक्ट. जगबुडी नदीनं गाठली धोक्याची पातळी, खेड शहरात पुराचं पाणी शिरण्यास सुरुवात. बदलापूर कर्जतकर प्रवाशांना मोठा दिलासा, 20 जुलैपासून धावणार 15 डब्यांची लोकल. जालन्यात 2 गटात हाणामारीत 18 वर्षाच्या तरुणाचा मृत्यू, शहरातील वली मामू दर्गा परिसरातील घटना. चोरी करण्यापूर्वी देवाचं दर्शन, अकोल्याच्या वझेगाव मंदिरातील चांदीच्या पादुकांवर चोरट्याचा डल्ला, सीसीटीव्ही फुटेज समोर. जम्मू काश्मीरमध्ये मुसळधार पाऊस, सलाल धरणाचे दरवाजे उघडले, चिनाब नदीत विसर्ग, नागरिकांना सतर्कतेचा इशारा. काश्मीरमध्ये भूस्खलन, पूंछ जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर विध्वंस, पूंछमध्ये 10 जणांचा मृत्यू. बिहारमधील बागमती नदीत प्रवासी बोट उलटली, 15 प्रवासी क्षमतेच्या बोटीत बसवले 40 प्रवासी, स्थानिक मदतीला धावले, जीवितहानी टळली. राज्यभरातील रेस्टॉरंट आणि कॅफे सोमवारी पहाटे 4 वाजेपर्यंत सुरू राहणार, फिफा विश्वचषक अंतिम सामन्याच्या पार्श्वभूमीवर निर्णय.